हॅलो फ्रेंड्स, मी आहे श्वेता. तुम्हाला डेली रुटीन शेअर करते. मी कॉलेजमधून आता घरी चाललेले आहे आणि घरी जाताना असं वाटलं की आपल्या गाडीतलं पेट्रोल संपत आलं आहे. तर आमच्या इथल्या जवळच्या पेट्रोल पंपावरती मी पेट्रोल भरून घेतले, जेणेकरून पेट्रोलची कमतरता भासू नये. कारण की आपल्याकडे आता युद्धामुळे भरपूर पेट्रोलची कमतरता भासते आहे. त्यानंतर हा आमचा कच्चा रोड आहे, जेणेकरून प्रेग्नेंट बाईसुद्धा त्या रस्त्यावरती डिलेवरी होऊ शकते, एवढी बेकार अवस्था आहे. मी घरी आले. घरी आल्यानंतर खूप उन्हाने चेहरा माझा खराब झाला होता, तर मी फ्रेश झाले, कपडे वगैरे चेंज केले, थोड्या वेळ अभ्यास केला आणि नंतर आराम केला. आराम केल्यानंतर उठले तर तुम्हाला हा खिडकी बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. पूर्ण ग्रीनरी आहे, कारण की आम्ही डोंगराच्या कडेला राहतो, तर बऱ्यापैकी ग्रीनरी आहे आमच्या घराच्या आजूबाजूला. त्यानंतर मी स्वयंपाक करायला सुरुवात केली. आज लवकर स्वयंपाक का केला तर आमच्या आई, नाना आणि यांना उपवास असतो गुरुवारचा, त्यामुळं भूक लवकर लागते. तर त्यामुळं मी आता पहिल्यांदा वरण भाताचं कुकर लावायला घेतलेला आहे. त्यानंतर हे जे दिसतं आहे जाळीमध्ये ते आमच्या घरचे आंबे आहेत, घरच्या झाडाचे आंबे आहेत. प्युअर गावठी आणि कोणतेही पावडर न घालता पिकवलेले हे आंबे आहेत. याचा मला रस करायचा आहे आता. आणि हे मी आता पीठ मळते. पीठ मळून झालं की ते मी बाजूला ठेवणार आहे थोड्या वेळ भिजत ठेवण्यासाठी. त्यानंतर एकीकडे डाळ भात होते, त्या पण झालेल्या आहेत. आणि इथं मी त्या आंब्यांचा रस केलेला आहे. कसा कलर दिसतो आहे कमेंटमध्ये सांगा. यानंतर कंगुण्याची भाजी असते, ती केली की जी काळी झालेल्या माणसाला उपयुक्त ठरते. आम्ही अधूनमधून अशा वनस्पती खातो, औषधी वनस्पती, जेणेकरून मुलाबाळांना पण ते चांगलं असतं. दिसायला ह्या पद्धतीची असते, जशी आपण मेथीची भाजी करतो सुकी मीठ मिरची टाकून, त्यानुसार. त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर मी इथे डाळीला फोडणी देत आहे. जिरे मोहरीची फोडणी देऊन कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे, आलं लसूणची पेस्ट टाकून मी डाळीची फोडणी देत असते आणि खायला पण एकदम टेस्टी लागते. या पद्धतीने त्याचा कलर येतो आणि खूप छान, जेणेकरून आपल्या शरीरासाठी प्रोटीन पण मिळतं त्याच्यातून. त्यानंतर माझं सगळ्यात आवडतं काम म्हणजे भांडी घासणे. पीठ भिजत होतं तोपर्यंत मी राहिलेली भांडी घासून घेतली व्यवस्थित आणि एका बाजूला ठेवली. आणि त्यानंतर आता कणिक भिजलेलं आहे, तर मग मी चपात्या करून घेणार आहे. तर त्याआधी भांडे घासून किचनवट्टा स्वच्छ करणं हे मला पहिल्यापासून खूप आवडतं. जास्त किचनवट्ट्यावरती घाण झालेली मला आवडत नाही, जेणेकरून मुंग्या झुरळ होत नाही. तर आपलं जसं जमेल तसं आपण किचनवट्टा स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्यानंतर मी चपात्या करायला घेतल्या. पीठ चांगलं भिजलेलं होतं, त्याच्यामुळे चपात्या पण भरपूर छान मऊ लुसलुशीत असे होतात. त्यामुळे तुम्ही पण कोणतंही काम करायच्या आधी थोडं पीठ मळून ठेवत जा, जेणेकरून त्याला भिजायला हा वेळ पुरेसा मिळतो. त्यानंतर मग मी व्यवस्थित चपात्या वगैरे केल्या आणि पुन्हा किचनवट्टा वगैरे स्वच्छ करून घेतला. हा झाला स्वयंपाक. त्यानंतर गरमी खूप असल्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर मी बाहेर फिरायला गेले. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू.